हॅलो. 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 चेक. नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानावरती रंगते. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी विरुद्ध सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन अडची. ऑन साइडला यावेळेस मैदानामध्ये फुल टॉस बॉल होता, स्वीप केला आणि सरळ चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉल वरती चौकार ठोकलाय प्रवीण साठेनं. 4 धावा. पॉवर प्लेचं हे षटक आपण मैदानामध्ये पाहतोय. या षटकामध्ये नक्कीच मैदानावरती किती धावा बनवल्या जातील, कारण पहिल्या षटकामध्ये चांगला स्कोर 15 आल्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली चौकारानं आणि या चौकारानं धावफलक पोहोचले 19 अंकावरती. प्रवीण साठे निलेश खैरे ही जोडी षटक क्रमांक 2. परत एकदा फुल टॉस. यावेळेस डीप मिड विकेटला फिल्डर आहेत कौशल चेंडू अडवतायत. एका टप्प्यावरती बॉलचं कलेक्शन झालंय. एक धाव मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धाव आहेत 23. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तालुका क्रीडा संकुल भरेच्या या सुंदर क्रीडांगणावरती हा सोहळा रंगलेला पाहायला मिळतोय. गुरु लेझरचे चेंडू वापरले जात आहेत. अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण वेगवेगळ्या कंपनीचे चेंडू पाहतो. काही स्पर्धांमध्ये सिक्सरचे बॉल, काही स्पर्धांमध्ये 70 चे चेंडू वापरले जातात, काही स्पर्धांमध्ये 10x. तर आता या भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल गुरु लेझर हा चेंडू निश्चितच वापरला जातोय. 21 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 सुरू असताना पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 2 एकेरी धावा. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा सुरू असताना दत्ता लांडे गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करत असताना आपण पाहतोय. प्रवीण साठे स्ट्रायकिंग एंडला आहेत. प्रवीण साठे आता मिड विकेटचा फिल्डर थोडासा डीप स्क्वेअर लेगला शिफ्ट केलाय आणि स्ट्रेट लॉंग ऑनला फिल्डर आहेत. पाहूया हा चक्रव्यूह कसा भेदला जाणार प्रवीणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मिड ऑनला फटका खेळलाय बाळू लांडे. वा, सुंदर स्टॉप. एका हाताने चेंडू अडवलाय. राईट हँडर आहेत परंतु डावखुर हाताने चेंडू अडवला. तो उजव्या हातामध्ये घेतला, त्याची फेक केली आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मिळते एक धाव. या एका धाव्यानं धावफलक जाईल 22. 22 धावा. भैरवनाथ करंडक कुळे ही स्पर्धा पहिलंच पर्व आहे. समस्त ग्रामस्थ कुळे नाणेगावच्या माध्यमातून आपण जर पाहिलं, ओहो इथे फुलटॉस. दत्ता यांना अचूक टप्पा सापडत नाहीये. या ओव्हरमध्ये जवळपास 3 फुलटॉस आलेत आणि आता मैदानावरती या फुलटॉस वरती निलेश खैरे ठरतायत बॉस. षटकार. या षटकारानं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धाव आहेत त्या 28. ओव्हर नंबर 2 सुरू असताना दत्ता यांच्या
गोलंदाजीमध्ये मोठं आक्रमण आपण पाहतो या ओव्हरमध्ये. एक चौकार आलाय, षटकार आलाय, 3 चेंडूवरती 3 सिंगल आल्यात, एकही डॉट बॉल नाहीये किंवा विकेट नाहीये. पाहूया शेवटचा बॉल. विकेटसाठी जातील दत्ता, परंतु ऑन साइडला हा चेंडू खेळून काढलाय सर्कलच्या आतमध्ये. फील्ड होत नाहीये बॉल, परंतु डीपला प्रोटेक्शन आहे, बॅकअप आहे आणि तिकडे एक धाव नक्कीच मैदानामध्ये प्राप्त होईल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले नक्कीच या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 29 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 अनुभवी पंच या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. रमेश मिरगणे सर पाहायला मिळतात, त्यासोबतच आपण जर पाहिलं तर युवराज सर आहेत, अब्बा चौधरी सर आहेत. 2 ओव्हरमध्ये दरम्यान 29 बनल्या गेल्यात. फसलीस ग अग अग पोरी फसलीस ग मुकाट काढीत बसलीस ग आता ये ना इकडे. 36 धावा. ओहो हो, इथे पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहतोय एक तेरी एक मेरी. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर षटकार, थोडस उजव्या दूरवरतून चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू मैदानामध्ये डॉट आलाय. अजिंक्य बुचडे या हंगामामध्ये या गोलंदाजाने प्रभावित केलेला आहे. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाकडून जर आपण पाहिलं तर या बॉलरच्या नावाची चर्चा सातत्याने राहिलेली आहे. ओहो हो, इथे चेंडू हवेत, फटका फसला आणि इथे नक्कीच मैदानामध्ये झेल टिपला गेलाय. प्रवीण साठे बॅक टू द पवेलियन. षटकार जरूर खाल्ला या ओव्हरमध्ये अजिंक्यनं, परंतु कमबॅक केलंय, विकेट मिळवलाय. प्रवीण साठेची विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. कृष्णा कालेकर, कॅप्टन, बायकर मॅन कृष्णा कालेकर, घोटवडे गावच्या मैदानावरती शिवसेना करंडकामध्ये आपण पाहिलं. कृष्णा कालेकरनं मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक पटकावली. तो संघनायक, लीडर, कॅप्टन कृष्णा कालेकर
बायकर मॅन मैदानावरती आपण पाहतोय. या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच आपल्याला अनेक बायकर मॅन मुळशी तालुक्यामध्ये पाहायला मिळालेले आहेत. पिरंगुट करंडकामध्ये अक्षय शितोळे बायकर मॅन ठरले. शिवसेना करंडकामध्ये कृष्णा कालेकर पाहायला मिळाले बायकर मॅन पुरस्कार पटकावताना, टू व्हीलर बाईक पटकावताना. तर सभापती करंडकामध्ये 3 बायकर मॅन नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धाव आहेत त्या 37. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 37 रन, लॉस ऑफ 1. तीनही पंचांचा पॅनल नक्कीच आपण पाहतोय. युवराज सर आहेत, त्याचप्रमाणे रमेश मिरगणे सर आणि अबा चौधरी सर स्कोररच्या भूमिकेमध्ये नक्कीच आपल्याला क्रिकेटर्स ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्कोरिंग करताना अभि भालेराव पाहायला मिळतात. कॉमेंट्री बॉक्समधून सागर शिर्के सरांचा गुड आवाज तुम्हा सर्वांच्या कानावरती नक्कीच पडतोय. क्रिक लाईव्ह स्पोर्ट या यूट्यूब वाहिनीवरती स्पर्धा प्रक्षेपित केली जाते. दीपकजी मंडले सर, अमितजी भुजबळ सर आणि प्रामुख्यानं आमचे तीनही कॅमेरामॅन सचिन राठोड सर असतील, शिवम असतील, गणेश सर असतील, ही संपूर्ण ऑफिशियल टीम आहे. आणि नक्कीच त्यासोबतच माऊली साऊंड्स मुळशीवालाचा एक दमदार आवाज शिवाजी भाऊ साठे आणि नक्कीच आमचे दोन्ही डीजे ऑपरेटर, त्यांचं देखील अतिशय सुंदर वर्क आहे. आणि विशेष या स्पर्धेमध्ये भैरवनाथ करंडक म्हटलं की स्पर्धेची प्रमुख आयोजन कमिटी पैलवान गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन असेल, समस्त ग्रामस्थ कुळे असेल, नाणेगाव असेल, या संपूर्ण टीम मधील आणि सर्व ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत आणि त्यानंतर भैरवनाथ करंडक कुळे ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती आज दिमाखात ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आणि पुढचे 6 दिवस हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. हो, यावेळेस टप्प्यात दिलाय, स्लॉट मध्ये टाकलेला बॉल उडवलाय आणि पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कृष्णा कालेकरचा एकच वार, सगळेच गार, सीमा पार षटकार. Thank you. 43 धावा धावफलकावरती आहे. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये षटकाला सुरुवात झाली. बाळू लांडे बॉलिंग मार्क वरती आले. पहिला चेंडू विकेट घेण्याच्या आशेने बराचसा बॅटच्या पुढे टाकला, परंतु थोडीशी शॉर्ट बाउंड्रीज आणि नक्कीच मैदानामध्ये मिस टायमिंग देखील सिक्स जातोय. आता फुल टॉस, त्याला आडव्या बॅटने खेचलाय. लगातार बॅक टू बॅक दुसरा षटकार कृष्णा कालेकरच्या बॅटमधून. इकडे ये ना, बाजूला हो तू पोरार, बाजूला हो तू पोरार, जाऊ नको तुझं पोरार, झोरा जा तुझं कागद. 49 धावा धावफलकावरती आहे. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेचं एक देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. नितीन भाऊ साठे मुंबई पोलीस, त्याचप्रमाणे निलेश भाऊ गावरे असतील, आकाश भाऊ साठे असतील, अंकुश भाऊ अरसकर आणि संपूर्ण भैरवनाथ करंडक कुळेची प्रमुख आयोजन कमिटी, सर्व ग्रामस्थ असतील, त्याचप्रमाणे नाणेगाव गावातील देखील बरेचसे क्रीडा रसिक सर्व ग्रामस्थ स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत. आणि नक्कीच मुळशी तालुक्यामध्ये जवळपास 1 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आपण पाहतोय क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा सोहळा आपण पुन्हा अनुभवतोय. आणि हे मैदान सातत्यानं क्रिकेटसाठी बिझी आहे. मुळशी तालुक्यातील अनेक स्पर्धा या मैदानावरती पार पडतात. बुंद्यात टाकलेला बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. वाडिश लॉंग ऑनला फिल्डर आहेत, अनिकेत बुसरडे चेंडू थांबवत आहेत आणि तिकडे मैदानामध्ये प्राप्त होते ती 1 धाव. या एका धावेसोबतच टीमची धावसंख्या पुढे जाईल. 51 धावा संघाचं सांघिक अर्धशतक तर पूर्ण झालेलं आहे षटकारानं. त्यानंतर मैदानावरती पुन्हा सिंगल, त्यानंतर अजून 1 धाव धावफलक. ओहो, इथे अल्टी पलटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कलटी. कृष्णा कालेकर ट्रेडमार्क हिट, रिव्हर्स हिट, हा चौकार. या चौकारानं धावफलक 55 या अंकावरती पोहोचलेला आहे. मुख्य व्यासपीठाच्या समोर तुम्ही पाहू शकाल सुंदर ट्रॉफीज आहे. या स्पर्धेसाठी नक्कीच पहिले जे प्रमुख बक्षीस आहेत 1 ते 5 क्रमांकासाठी भव्य चषक आहेत. मालिकावीर असेल,
ओहो यावेळेस यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. बुंद्यात टाकलेला बॉल हार्ड लेंथ हिट केली, वेग वाढवला कृष्णा बीट आणि मैदानामध्ये बाळू लांडे तरी काळ भरून क्रिकेटला मारून जी टीमसाठी मिळवतात यश. फलंदाज इथे बाद, विकेटचं पतन. या विकेट सोबतच आपण पाहतोय मैदानामध्ये षटक संपले 4थ्या क्रमांकाचं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 55 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. श्री काळभरून क्रिकेटला मारून जी संघाकडून सातत्याने एक प्रमुख आधारस्तंभ आणि भक्कम आधारस्तंभ म्हणून प्रामुख्यानं जे टीम सोबत उपस्थित असतात आणि ते या हंगामामध्ये टीमचे किट स्पॉन्सर देखील आहेत. उद्योजक सन्मान्य समीर शेठ जगताप साहेब देखील मुख्य व्यासपीठावरती प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांचंही भैरवनाथ करंडकामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो. क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे. तालुक्यामध्ये कुठलीही स्पर्धा असली की नक्कीच सातत्यानं ती स्पर्धा पाहण्यासाठी आपल्या गावाच्या खेळाडूंसोबत ते मैदानावरती उपस्थित असतात. अनेक क्रीडा शौकीन बहुसंख्येनं आपल्याला या मैदानावरती गर्दी करताना पाहायला मिळतात. दरम्यान इथे फुल टॉस बॉल होता आणि तो चेंडू पाठवलाय निलेश खैरेच्या बॅटमधून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतात अर्धा डझन. षटकार. अनेक स्पर्धांबद्दल आपण चर्चा करतो आणि नक्कीच भैरवनाथ करंडक कुळी स्पर्धा बऱ्याच दिवसांच्या तर एक महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर आलेला आहे. त्यामुळे निश्चितच अनेक संघांनी स्पर्धेसाठी. ओहो इथे इनसाइड आउट, क्लासिकल शॉट. मैदानामध्ये निलेश खैरेच्या बॅटमधून हा चेंडू जातो सरळ कव्हर्स मध्ये. 1 बाउन्स, सीमारेषा पार. ये रास्ते हे 4 के चौकार. $65 रन. थोडासा म्युझिकचा आवाज कमी ठेवा. 65 धावा धावफलकावरती आहे. एक खणखणीत आवाज आहे. माऊली साऊंडचा आवाज अतिशय दमदार आहे. हो इथे बॅटच्या पुढे आणि आता मैदानामध्ये चेंडूला दाखवले आसमान. नाम है निलेश खैरे. पाठवतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. 71 धावा धावफलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये महागडी गोलंदाजी अजिंक्यची विकेट टेकर आहेत. या सीझनला बरेचसे त्यांनी बेस्ट बॉलरचे पुरस्कारही पटकावलेले आहेत. परंतु आता मैदानामध्ये निश्चितच आपण पाहतोय या ओव्हरमध्ये षटकार चौकार षटकार. निलेश खैरे अनेक वेगवेगळ्या क्रमांकावरती निलेश खैरेला आपण बॅटिंगसाठी हडशी संघाकडून येताना पाहतो. परंतु निलेश खैरेचा खेळ तो स्वाभाविक खेळ अजिबात बदलत नाही. अटॅक करणं, षटकार चौकार खेळणं, धावा चालू ठेवणं ही प्रामुख्यानं ओळख आहे या खेळाडूची आणि तो मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. समोर अजिंक्य बुचडे प्रयत्न करतात या ओव्हरमध्ये थांबवण्याचा. 75 आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेतील झालेला आहे. 75 बनल्या गेल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. या डावाचा शेवटचा बॉल, शेवट गोड करायचा प्रयत्न निलेश खैरेचा होता परंतु चेंडू हवेमध्ये दोघांच्या मधोमध बॉल पडेल. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. 7 77 धावा धावफलकावरती आहे. टार्गेट 78 धावेंचं. 78 इज अ टार्गेट. 78 धावा 30 चेंडू. हे समीकरण कशा पद्धतीनं जुळून येणार हे नक्कीच पाहणं बरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. या हंगामामध्ये नक्कीच आपण चर्चा केली की या मैदानावरती अनेक स्पर्धा आपल्याला पार पडताना नक्कीच पाहायला मिळतात. वातुंडेची स्पर्धा या मैदानावरती पार पडली. रायझिंग स्टार करंडक या मैदानावरती आपण पार पडताना पाहिला. मोर्या करंडक पाहिला. पिरंगुट करंडक पाहिला.
आणि एका पाठोपाठ एक होणाऱ्या मुळशी तालुक्यातील ह्या स्पर्धा मुळशी तालुक्यातील क्रिकेटचा दर्जा नक्कीच वाढवत आहेत. कुस्तीगिरांचा तालुका, बैलगाडा मालकांचा तालुका म्हणून नक्कीच या तालुक्याची ओळख आणि गेल्या काही वर्षांपासून निश्चितच क्रिकेटसाठी प्रचंड मोठी क्रेज असणारा, प्रचंड आवड आणि वेड असणारा हा तालुका. बहरतं हे क्रिकेट. पहिलं बक्षीस 1,00,000 रुपयांचं आणि नक्कीच इतरही प्रचंड मोठी बक्षिसांची खैरात, त्यासोबतच वैयक्तिक पारितोषिक. क्रिकेटमधून प्रसिद्धी तर मिळते, त्यासोबतच आर्थिक मदतही निश्चितप्रमाणे तिकडे टीम्सला मिळते, खेळाडूंना मिळते. सर्व संघ मालकांचं देखील प्रामुख्यानं आपण आभार व्यक्त करणं नक्कीच गरजेचं आहे. दरम्यान यानंतर होणारी लढत स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळेन डोंगरगाव विरुद्ध पिरंगुट क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये पुढील मॅच असणार आहे. पहिला सामना नक्कीच आपण तर टॉस आपण करणार आहोत. चला दुसरे नवीन चेंडू आतमध्ये द्या. चेंडू तंटामुक्त अध्यक्ष नवनाथ भाऊ साठे यांना विनंती आहे, आपण टॉस साठी या. आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचं मुलाचं सहकार्य लाभलेलं आहे. नक्कीच जल हे जीवन हे नक्कीच आपण पाहतो ह्या स्लोगन वरती नवनाथ भाऊंचं मुलाचं सहकार्य आहे. चांगले क्रिकेटपटू आहे, परंतु अलीकडच्या काळात क्रिकेट पासून थोडंसं दूर गेलेत. बहुतेक पैशाचे मागे लागले असावेत, त्यासाठी क्रिकेटचा जास्त वेळ ते देत नाहीयेत. पण तो आज आलेत मैदानावरती आणि इन ॲक्शनही असणार आहे. आपल्या टीम कडून ते मैदानावरती खेळणार आहेत. तर नवनाथ भाऊ या, तुमच्या शुभ हस्ते टॉस आपण करूयात. नेक्स्ट मॅचचा दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित होतील. नागेश आलेले आहेत पिरंगुट टीम कडून, स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळेन डोंगरगाव टीम कडून उपस्थित. अजून कोणी उपस्थित झालेले नाहीये डोंगरगाव टीम कडून, वाळेन डोंगरगाव. चला लवकरात लवकर किरण भाऊ लायगुडे आपण आपले प्रतिनिधी किंवा आपले कॅप्टन पाठवा. येस कॅप्टन येत आहेत. एक 2 मिनिट आपण थांबूयात. चला थोडंसं धावत पळत या, कारण मान्यवर आलेले आहेत. आणि टॉस का बॉस आहे, कक्षामध्ये कुठल्या प्रकारची सावलीची व्यवस्था नाही, तिकडे थोडंसं उन्हाचा चटका आहे, त्यामुळे लवकर या. तर जाऊया मैदानामध्ये. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती कृष्णा कालेकर येत आहेत, तर समोर करण लांडे उर्फ काळूराम लांडे मैदानावरती पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल वाईट बॉलनं सुरुवात झाली. अतिरिक्त धाव मिस्टर एक्स्ट्राज नक्कीच आपण पाहतोय. एका धावेने संघाचं खातं उघडले गेले. नाव स्ट्रायकिंग एंडला कौशल जगताप पाहायला मिळतात. या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारी ही जोडी आहे. या जोडीने मारून जी टीम साठी अनेक पार्टनरशिप केलेले आहेत. दरम्यान इथे पहिलाच बॉल पॉइंटला. वाह 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 दर्शन, वाह काय जबरदस्त जजमेंट. पहिल्यांदा थोडीशी नजर चेंडूवरून दूर गेली, परंतु अंत भला तो सब भला आणि एक जबरदस्त कॅच. प्रवीण साठे यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस या कॅच साठी आहे. पहा संघ मालक. थँक्यू डीजे थांबा. पिरंगुट क्रिकेट क्लब टीमनं टॉस जिंकलेला आहे. निर्णय घेतला प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. सरपंच सुनीलजी कळमकर या टीमचे संघमालक आहेत आणि त्यांचे चिरंजीव आहेत दर्शन. नक्कीच गेल्या सीझन पासून ते मैदानामध्ये आपल्याला टीम मध्ये प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि चांगली फिल्डिंग करतात. बॅटिंग बॉलिंग भलेही न मिळो, परंतु फिल्डिंग मधून आपण कॉन्ट्रीब्युशन देणं ही आपली जबाबदारी आहे, आपलं आद्य कर्तव्य आहे, हे ठाऊक आहे दर्शनला. आणि त्यांनी मैदानावरती एक सुरेख झेल टिपलाय. तर मुख्य व्यासपीठावरती आपण मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. नवनाथ भाऊ साठे यांचा विशेष सन्मान होतोय. अंकुश भाऊ आरसकर आणि मदन भाऊ आरसकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. दत्ता लांडे आलेत. ऑन साइडला चेंडू खेचलाय मैदानामध्ये मिड विकेटला फिल्डर आणि तिकडे मिळते एक धाव. एका धावेनं धावफलक पुढे 2 धावा. एक वाईडनं संघाच्या धावफलकाला आकार आला. सुरुवात झाली, 1 धाव मिळाली, परंतु दुसऱ्याच बॉलवरती अर्थातच जी लिगल डिलिव्हरी पहिली होती त्यावरती फटका फसला. पॉइंटला चेंडू गेला. तिकडे एक नेत्रदीपक कॅच आपल्याला दर्शन कळमकरच्या माध्यमातून
आणि प्रवीण साठे संघातील अनुभवी खेळाडू, त्यांच्याकडून या कॅचसाठी 500 रुपयांचं बक्षीस सांगितलेलं आहे. ओ थोडासा उसळ घेणारा बॉल मैदानामध्ये सरळ बॅटनं पाठवलाय सरळ लॉंग ऑफ मध्ये. तिकडे सुमित बोडके लॉंग ऑन मधून लॉंग ऑफला पोहोचतायत. चेंडू थांबवतायत तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. टार्गेट मोठं आहे 78 धावा. 78 रन इज अ टार्गेट आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी काळूराम लांडे यांचं खेळपट्टीवरती थांबणं अपेक्षित होतं, परंतु मैदानावरती ते पहिल्याच बॉलवरती झेलबाद झालेत आणि आता दुसऱ्या बाजूला दत्ता लांडे मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. बंधूंच्या जोड्या अनेक संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओ शफल होत खेळण्याचा प्रयत्न, थोडस बॅक डीप टू द क्रीज जाऊन ऑफ स्टंपला देखील शफल झाले होते. कौशलनं हा चेंडू नक्कीच काहीसा वेगळा स्ट्रोक इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचांनी कळवले लेग बायची ही धाव असेल. बॅट इन्व्हॉल्व नाहीये या स्ट्रोक मध्ये. एकच धाव जी लेग बायची असेल आणि धावफलक पुढे जाईल. 5 धावा. काळूराम लांडे आणि बाळू लांडे या बंधूंची जोडी. तर दुसऱ्या बाजूला निश्चितच दत्ता लांडे हे देखील त्यांचे बंधूच आहेत आणि मैदानामध्ये आपल्याला अशा जोड्या भरपूर पाहायला मिळतात. दरम्यान उडवलाय मिड विकेटला हा चेंडू. दत्ता लांडे स्पेशल हिट, ट्रेडमार्क हिट, मिड विकेट फोडलाय. षटकार. कुस्तीत उतरला राजा माझा ग राजा माझा ग राजा. अंग मारून चितपट केला जोडीदाराला जोडीदाराला जोडीदार. यस 11 धावा धावफलकावरती. ओ थोडेसे लवकर कमिट झाले. होकार नकार आणि इथे मैदानावरती काय कन्फ्युजन. नक्कीच मैदानावरती दत्ता सुरुवातीला रेडी नव्हते धावेसाठी, परंतु इशारा केला दोन्ही फलंदाजांनी की आपण ही धाव घेऊ शकतो. तर काहीशी अपील प्रवीण साठे यांच्याकडून की कौशल बाद आहेत, परंतु पंचांनी सांगितलेलं आहे दत्ता लांडे आउट आहेत आणि नक्कीच प्रथम दर्शनी जरी ते चित्र दिसलेलं आहे, परंतु आता इथे निश्चितच पंचांनी निर्णय कळवला. फिल्डिंग टीम जर तुम्हाला रिव्ह्यू हवा असेल, ओके जर घेतला का रिव्ह्यू रमेश सर? ओके तिसऱ्या पंचांची मदत, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू. ओके रनआउट साठी स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज रनआउट आहे का हे चेक करायचं आहे. तर पाहूया काय निर्णय पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील.
तर नक्कीच या ठिकाणी ऑनफिल्ड जो डिसिजन आहे तो इथे नक्कीच कंटिन्यू होणार आहे. कन्क्लुजिव्ह एव्हिडन्स सापडलेला नाहीये आणि नक्कीच मैदानावरती जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तो इथे नक्कीच दत्ता दांडे आउट आहेत आणि मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होत आहेत किरण बुचडे. थँक्यू डीजे. चला पंचांचा निर्णय आलेला आहे. कमिटीकडून वारंवार सूचना येतात थोडीशी घाई करा. अंपायर कॉल आलेला आहे. चला थोडीशी घाई करा विनंती आहे. अकरा धावा धावफलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटला पुन्हा एकदा दर्शन आहे. आज मैदानावरती दर्शन निश्चितच आपण पाहतोय वेस्ट फिल्डरच्या रेसमध्ये आपली दावेदारी पेश करतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील त्याने चांगले फिल्डिंग केली, चांगले कॅच पकडले. याही मॅच मध्ये आणखीन एक झेल पकडतोय. विकेट फलंदाज बाद. विलनची नागिन निघाली नागोबाटूला या लागला विलनची नागिन निघाली नागोबाटूला या. तीन फलंदाज मैदानामध्ये आतापर्यंत बाद झालेले आहेत. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रवीण साठेचे षटक, पहिला बॉल शॉट, त्यानंतर विकेट. तर नवीन बॅटर अजिंक्य मैदानामध्ये दाखल झाले. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होणारा बॉल, दिशा बदलणारा चेंडू, लेग ब्रेक गोलंदाजी मैदानामध्ये सातत्यानं प्रवीण साठेचे आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्यांच्याकडे अस्त्र भरपूर आहेत. स्लोअर वन देखील टाकतात, एखादा मध्ये वेगवान चेंडूचा देखील मारा करतात, गुगली देखील वापरतात, रॉंगॉनचा वापरही ते चांगल्या पद्धतीने करतात. त्यामुळे नक्कीच व्हेरिएशन या गोलंदाजाकडे निश्चितच आहे. त्यामुळे या षटकामध्ये बॉलरची इथे गोलंदाजी रीड करणं, ते चेंडू ओळखणं नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतोय. चॅलेंजेबल जरूर आता निश्चितच वाटू शकतं. दरम्यान एक सिंगल आली. 12 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक दुसरं प्रगतीपथावरती असताना ऑन साइडला खेचला हा बॉल आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तर झाली आहे, परंतु बॅट्समन आपल्या घरट्यामध्ये सेफ आहे. या चेंडूवरती 1 धाव मिळते आणि एका धावेसोबतच धावफलक पुढे जाईल. 13 धावा. एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे नेण्याचं काम मैदानामध्ये सुरू आहे. षटकार चौकारांची अपेक्षा, परंतु तिकडे मैदानावरती केवळ एकेरी दुहेरी धाव प्राप्त होते. प्रयत्न करायचे आहे. दोनाचा तडाखा भरपूर आहे. थोडंसं मंद गतीनं वाहणारं वारं देखील आहे आणि अशा कंडिशन मध्ये तुम्हाला मैदानावरती निश्चितच दरम्यानचा हा चेंडू वाईट बॉल पंच या ठिकाणी कळवतात. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल. 14 या अंकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरं सुरू असताना भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेतील पहिलाच दिवस. प्रमुख बक्षीस जी निश्चित प्रमाण आपण त्याबद्दल देखील उद्घोषणा जरूर करणार आहोत. एकेरी धाव येते. धावफलकावरती एकीने वाढ. 2 षटकांचा खेळ, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 15. 3 विकेटच्या मोबदल्यात 18 बॉल 63 ची गरज. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर तुम्ही पाहिलं, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय मिलिंददादा वाळंज यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयांचं रोख पारितोषिक आहे. दुसरं बक्षीस स्वर्गीय बबनभाऊ मराठे यांच्या स्मरणार्थ उद्योजक अरुणभाऊ मराठे यांच्या माध्यमातून 70,000 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. तिसरं बक्षीस यशवंत सतू गायकवाड, माजी सरपंच नाणेगाव, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशवंतजी गायकवाड साहेबांकडून 50,000 रुपयांचं बक्षीस आहे. चतुर्थ क्रमांक उमेश भाऊ पारकी, उमेश तानाजी पारकी यांच्या स्मरणार्थ अश्विनी हिरामन साठे यांच्याकडून 30,000 रुपयांचं जे पारितोषिक आहे. पंचम क्रमांक हरिभक्तीपरायण गणेश साठे युवा उद्योजक, हरिभक्तीपरायण तुषारजी साठे गायनाचार्य यांच्या वतीनं
20,000 रुपयांचं हे प्रमुख पारितोषिक आहे. दरम्यानच्या काळामध्ये उद्योजक सन्माननीय आकाशभाऊ मनोहरजी साठे साहेबांचं आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्याचबरोबर उद्योजक महेंद्रभाऊ मराठे यांचं देखील आगमन होतंय. विकासजी गायकवाड यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपले हार्दिक स्वागत. हो हो हो, हा चेंडू मैदानामध्ये बॅट वेगानं फिरवली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. या स्पर्धेतील अजून जे आपण पाहतोय बक्षीस जाते जर आपण पाहिले तर निश्चितच ग्राउंड सौजन्य व निर्वाचित पंचायत समिती सदस्य सन्माननीय प्रवीण भाऊ धनवे यांच्या माध्यमातून मैदान उपलब्ध झालेलं आहे. ट्रॉफी सौजन्य माऊली महाराज तिकोणे, गणेश भाऊ तिकोणे यांच्या स्मरणार्थ. युट्यूब लाईव्ह सौजन्य सार्थक भाऊ तिकोणे, गणेश भाऊ तिकोणे यांच्या स्मरणार्थ आहे. सलगचे 3 चेंडू डॉट आले. सुमित बोडके अचूक टप्पा आहे. नियंत्रित गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस मात्र आपटलेला चेंडू थोडासा वेग वाढवला. या अगोदरचे काही चेंडू थोडेसे कमी गतीचे धीम्या गतीचे आपण पाहिले, परंतु आता या षटकामध्ये या चेंडूवरती थोडासा वेग वाढवला, टप्पा मागे खेचला, आपटलेला बॉल होता, त्यावरती 1 धाव प्राप्त होते. त्याचप्रमाणे समालोचक सौजन्य या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं अविनाश भाऊ बलकवडे यांच्या माध्यमातून आहे. स्टंप आणि बॉल सौजन्य नथुभाऊ नामदेवजी मालपुटे यांच्या माध्यमातून आहे. पंच सौजन्य भगवानजी नागते आणि प्रदीप भाऊ मालपुटे सॉफ्टवेअर इंजिनियर यांच्या माध्यमातून आहे. भगवानजी नागटे साहेब माजी पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांच्या माध्यमातून अंपायर सौजन्य आहे. पाणी सौजन्य आकाशभाऊ मनोहर साठे आणि नवनाथ भाऊ साठे यांच्या माध्यमातून आहे. या सर्व बक्षीसदात्यांचं देखील प्रामुख्यानं विशेष आभार. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 3. पुढचा बॉल. ओ हो हो, इथे उजव्यष्टीच्या थोडासा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंच कळवत आहेत. अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे जाईल. 17 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. सुमित बोडके हा गोलंदाज तुम्ही पाहता या षटकामध्ये 5 चेंडू टाकले, फक्त 2 खर्च केला, त्यामध्ये एकच धाव. ही बॅट नव्हती, परंतु शेवटच्या बॉलवरती अटॅक केलाय. मिड विकेटला फिल्डर अजित लोखंडे इज द मॅन. टेकन व्हेरी गुड कॅच. धक्का क्रमांक 4. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारून जी टीमला बसलाय हादरा. विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. अगदी मैदानभराची प्रतीक्षानंतर नक्कीच आपण पाहतोय हे सर्व संघ पुन्हा मुळशी तालुक्यातील टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या स्पर्धा पार पडतात, निश्चितच त्या स्पर्धेमध्ये आपल्याला एकमेकांचे आमने सामने भिडताना पाहायला मिळतात. निश्चितच ते इतर काही स्पर्धांमध्ये जरूर खेळले असतील, त्यांचा सराव जरूर सुरू असेल, परंतु आता मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नक्कीच आपण पाहतोय आमदार चषक जांबे या स्पर्धेनंतर भैरवनाथ करंडक कुळे ही स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पार पडताना पाहायला मिळते. हो, इथे अजिंक्यच्या बॅटमधून फटका जोरदार आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक फलंदाज इथे बाद होत आहेत. अजिंक्य बुचडे तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. अनिकेत बुचडे आलेले आहेत. टॉफल कव्हरची धावा जर तुम्ही पाहिल्या 17 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 11 बॉलमध्ये 61 बनवायचे आहेत. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला अटॅक करावा लागेल. 11 पैकी कमीत कमी 10 षटकार गरजेचे आहेत. आव्हान फार दूर राहिले. टॉप ऑर्डर मध्ये फलंदाज मैदानामध्ये एका पाठोपाठ एक बाद झाल्यानंतर आस्किंग रन रेट बराचसा दूरवरती गेलेला. टप्पा मागे खेचलेला बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून. हा चेंडू हलक्याने कव्हर्सला ढकलला. तिथे काय, हो हो हो, हे प्रभू, हे हरे राम कृष्ण जगन्नाथम, ये क्या हुआ. मैदानाच्या आतमध्ये ओव्हरथ्रो झाला जिथे अपेक्षा नव्हती, गरज नव्हती खरं तर या एक्स्ट्रा धावेंची, एक्स्ट्रा ओव्हरथ्रोची,
आणि तिकडे पंच कळवतायत. धावून घेतलेल्या किती धावा सर? धावून घेतलेली 1 आणि ओव्हरथ्रोच्या 4 का किती आहेत? धावून घेतलेल्या 2 असतील का? 1. ते पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. एकूण 5 धावा या चेंडूवरती असतील आणि यासोबतच धावफलक पुढे जाईल. 22 रन, 22 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहे. जरूर या सामन्यामध्ये टीम सेफ आहे, परंतु मैदानामध्ये अशी चुकी जर एखाद्या नॉकआउटच्या मॅचला झाली असती तर संतोष खैरे मैदानावरती स्वतःच्या डोक्याला हात लावून बसले असते. परंतु पुढच्याच बॉलवरती स्क्वेअर लेगला फटका खेळलाय. निलेश खैरे झेल टिपतायत. फलंदाज बाद. येस, थँक्यू डीजे. नुकताच पाटलांचा बैलगाडा हे सॉन्ग प्रामुख्यानं आपण ऐकलं. मारुंजी गावातील उद्योजक गौरव शेठ बुचडे प्रामुख्यानं या गाण्याचे निर्माते आहेत आणि नक्कीच त्यांचा जो बैल होता मिल्खा शेठ त्यावरती हे गाणं चित्रित केलं होतं. आणि संबंध महाराष्ट्रभरामध्ये जर आपण पाहिलं तर प्रचंड मोठी क्रेज या गाण्याची आहे. अनेक बैलगाडा मालक, अनेक आपण लग्नाची वरात असेल, मांडव टाळा असेल किंवा इतर जे कार्यक्रम असतील, हळदी असेल, त्यामध्ये गाणं निश्चितच आपल्याला त्या गाण्यावरती अनेक नाचणारे नृत्य निश्चित आपल्याला त्यांचं नृत्य थिरकताना पाहायला मिळतं. त्यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा 22 धावा पाहायला मिळतात. तर अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. एक्सपेरिमेंट होत आहेत हर्षी संघाकडून. पहिल्या मॅच मध्ये नागेश आखाडेनं अंतिम ओव्हर टाकली. आता या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरसाठी निलेश कालेकर येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. जुने जाणते खेळाडू आहेत आणि मैदानावरती बऱ्याच दिवसानंतर त्यांचं या सीझनला पुन्हा संघामध्ये पुनरागमन झालंय. दरम्यान अनिकेत बुचडे बॉल पाठवतात सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. सहा फलंदाज बाद. धावफलकावरती 26 धावा आहेत. पुढचा बॉल परत एकदा याही वेळेला मैदानामध्ये बॅट वेगाने फिरवली जाते. बॅटचा फ्लो अतिशय जबरदस्त आहे. चेंडू कनेक्ट होऊ अगर न हो बॅट वेगाने फिरवली जाते. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच आपण अशा पद्धतीने पाहतो की जो फलंदाज येतो तो अटॅक करतो. कारण कमी षटकांचं फॉर्मॅट असतं, तिथे तुम्हाला जास्तीचे चेंडू सेट व्हायला मिळत नाहीत. आणि इथे काय फुल टॉस बॉल टाकला. षटकाराचा चेंडू. अनिकेत मिस झालेत. प्रवीण साठे देखील आपल्या अगदी गालावरती हात ठेवून हसतायत. अनिकेतला हा चेंडू जज झाला नाही आणि फुल टॉस बॉलवरती अनिकेत आउट होत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मिताशा आहे, कारण त्यांनाही ठाऊक होता हा षटकाराचा बॉल होता. विकेट आली. फलंदाज बाद. नक्कीच नवीन फलंदाज अनिकेत केंद्रे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. अनिकेत केंद्रेसाठी एक आगळं वेगळं पारितोषिक आहे समीर भाऊ जगताप यांच्या वतीनं. या ओव्हरमध्ये जर रिव्हरचा षटकार मारला तर 500 रुपयांचं बक्षीस आहे रिव्हरचा षटकारासाठी. अनिकेत ते करू शकतो, त्याच्याकडे ती क्षमता जरूर आहे. 28 धावा धावफलकावरती. ज्या अंडर एजच्या स्पर्धा होतात नक्कीच आपण पाहतो, अंडर 20 अंडर 22 असेल तिथे अनिकेत केंद्रे मारुंजी टीमचे कॅप्टन असतात आणि त्यांना निश्चितच आपल्या अंडर एजच्या स्पर्धांमध्ये खेळ साकारण्याचा अनुभव जरूर आहे. यावेळेस वाईट बॉल उजवेष्टीच्या भरपूर बाहेर.
29 धावा 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा निलेश कालेकर तयार. रिव्हर्सच्या षटकारासाठी 500 रुपयांचं बक्षीस आणि प्रयत्न तोच आहे नक्कीच मैदानामध्ये. बॅट तर वेगानं फिरवली परंतु थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा बॉल. हा चेंडू डॉट आला, निर्धाव आला. 29 धावा. पुन्हा एकदा चेंडू जमीन लगत समांतर ऑन ड्राईव्हचा फटका. दोन्ही पायाच्या मधून पुला खालून पाणी निघून गेले. बॉल सीमारेषा पार. रन मिळतील 4. थँक्यू डीजे. 33 रन. डावाचा शेवटचा बॉल. यावरती रिव्हर्सचा ट्राय करा. 500 मिळवा. हो इथे मैदानावरती बक्षीस तर होतं परंतु बॅटची कडा घेत चेंडू एस्टॅनच्या मागे. दर्शन चेंडू थांबवलाय आणि निश्चितच मैदानावरती प्रवीण साठेचा प्रयत्न होता डायरेक्ट हिट करून तिथे दुसऱ्यांदा मिस. आता मला वाटतं इथे निश्चितच क्रिकेटच्या मैदानावरती नेमबाजी सुरू आहे की काय. चला बॉल डेड झाला. इतक्या वेळा तुम्ही थ्रो केलेला आहे. पंचांनी इनिंग घोषित केलेली आहे. तर मैदानामध्ये नक्कीच आता हाडशी संघ तुम्हाला वारंवार सूचना होणार नाहीत. पुढच्या मॅचला थेट पेनल्टी आहे. पहा एक खेळाडू गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. त्यामुळे आता मुख्य आयोजक नितीन भाऊंनी सांगितले की पुढच्या मॅचला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. येस टीम मीटिंग झाली पाहिजे मग तुम्ही बाहेर जायचं असं सांगितलेलं आहे. तर सामनावीर पुरस्कार प्रवीण साठे ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच चे मानकरी.